उन्हाळा चालू झालेला आहे आणि या कडकडत्या उन्हात प्रवासासाठी काय बरं घेऊन जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक आयांना. खराब तर होणार नाही ना? तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मटार चीज आलू फ्रँकी. अतिशय पौष्टिक अशी आहे. गव्हाच्या पिठाच्या चपातीची बनवलेली आहे आणि प्रवासासाठी आरामात राहतं. तर मी हाफ कप बॉइल्ड मटार घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे 5 घेतलेले आहेत. दोन्ही स्मॅश करा आणि त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं ह्याचा पेस्ट घाला, जिरा पूड घाला, हिंग घाला, पावभाजी मसाला किंवा गरम मसाला घालू शकतात, आमचूर पावडर घाला, चाट मसाला घालू शकतात. कलर येण्यासाठी लाल तिखट घातलेलं आहे आणि कढीपत्ता नक्की घाला, त्यामुळे एक चव वेगळीच येते. तर नक्की घाला. 7-8 कढीपत्त्याची पानं चुरून घाला आणि त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घाला मुठभर अशी आणि सर्व काही एकजीव करा. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही नक्की घालू शकतात, त्यामुळे पॅटीस छानपैकी राहतील. मी विसरली घालायला, तर तुम्ही घालू शकतात किंवा स्किप केलात तरी चालेल. तरी छानपैकी पॅटीस होतात. हव्या त्या शेपने गोलाकार किंवा अंडाकृती आकार देऊ शकतात. तर असे सगळे पॅटीस रेडी करायचे. 8 पॅटीस होतात. सगळे पॅटीस रेडी करून घ्या आणि तवा चांगला गरम झालेला आहे. हा डोसाचा तवा मला बरा पडतो. सगळे पॅटीस त्या डोसाच्या तव्यावर आरामात राहतात आणि स्लो गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. बटर लावा किंवा तेल लावू शकतात किंवा तूप वापरू शकतात. तर स्लो गॅसवर दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला साईडने तेल पसरवायचं आहे आणि मी शॅलो फ्राय करणार आहे. जास्त तेलाचा मी वापर केलेला नाही आहे आणि दोन्ही साईडने खरपूस आपल्याला करायचे आहेत उलटून पालटून. आणि जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायचं असेल पिठामध्ये तर तुम्ही 2 चमचे घाला आणि चांगला पॅटीस कडक होतात. आणि मी वापरलेलं नव्हतं तर चांगले आरामात राहिलेले होते प्रवासामध्ये. तर दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडंसं चमच्याने प्रेस करायचं आहे. नाही केलात चमच्याने प्रेस तरी काही हरकत नाही, तरी छान राहतात. आणि परत पुन्हा आपल्याला तेल पसरवायचं आहे दोन्ही सगळीकडून. आणि तेल पसरून झाल्यानंतर दुसऱ्या तव्यावर मी चपाती लाटून ठेवलेली गव्हाच्या पिठाची. तर तवा चांगला गरम झाल्यानंतर चपाती आपल्याला दोन्ही साईडने शेकून घ्यायची आहेत कडेकडेने. आपल्याला तेल लावून घ्यायचं नाही आहे अगोदर, कारण का आपल्याला बटर किंवा तेलाचा वापर करायचा आहे. दोन्ही साईडने चपाती चांगली खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत. जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही वापर करू शकतात. तर मी संपूर्णपणे गव्हाच्या पिठाची चपाती बनवलेली किंवा तुम्ही अर्धा कप गहू आणि अर्धा मैदा असा वापर केलात तरी चालेल. तर पॅटीस चांगले झालेले आहेत, खरं एकदम क्रंची असे आणि दोन्ही साईडने खरपूस असे भाजले गेलेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि सगळे पॅटीस मी डिशमध्ये सर्व करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असे पॅटीस झालेले आहेत. आता मी चपातीवर सॉसेस लावणार आहे. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही तो वापरू शकतात. नसेल तर तुमच्याकडे जो काही सॉस असेल, टोमॅटो केचप आणि आपल्याला मेयोनीजचा वापर करायचा. मी जास्त मेयोनीज आणि टोमॅटो केचप वापरत नाही हेल्थसाठी, तर कमी वापर करते. आणि दोन्ही साईडने सगळीकडे आपल्याला टोमॅटो केचप आणि मेयोनीज लावायचं आहे आणि रेडी झालेले पॅटीस आपल्याला लावायचे आहेत आणि आपल्याला हिरवीगार अशी चटणी लावायची आहे. नसेल तर स्किप करू शकतात आणि आरामात राहते. प्रवासासाठी काहीही चिघळत नाही
आणि थोडीशी चपाती थोडीशी जाडसर अशीच लाटा, त्यामुळे छान अशी राहते. पातळ लाटली तरी काही हरकत नाही. आणि मेयोनीज लावा, टोमॅटो केचप सर्व्ह करा. आणि कांदा लावलेला आहे, कांदाही अजिबात नरम होत नाही ते प्रवासामध्ये. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जे काही मसाले असतील म्हणजे पिझ्झा मसाले ते तुम्ही वापरू शकतात. ऑर्गॅनिक मसाले आणि चिली फ्लेक्स वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकतात. आणि मी चीज लावलेला आहे आणि फोल्ड करून आता मी दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली फ्रँकी रेडी झालेली आहे. पण पुन्हा आपल्याला फ्राय करायची आहे. तर त्याच डोसाच्या तव्यावर थोडंसं बटर स्प्रेड केलेलं आहे आणि त्या तव्यावर मी 2 फ्रँकी ठेवणार आहे स्लो गॅसवर, जेणेकरून छानपैकी क्रिस्पी राहतील प्रवासामध्ये. आणि तुम्हाला लगेच खायचे असतील तर तुम्ही खाऊ शकता. टिफिनलासुद्धा आरामात चालून जातं. लहान मुलांची शाळासुद्धा चालू आहेत, तर त्यासाठी ही छान अशी फ्रँकी आहे, चटपट अशी. आदल्या दिवशी पॅटीस रेडी करून ठेवले, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तव्यावर छानपैकी फ्राय करा, कमी वेळ लागेल. तर अशी आपली दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घेतलेले आहे. आपली तयार झाली मटार चीज आलू फ्रँकी. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.